केले म्हणे बरवे माझा केले म्हणे पंथे येणे निघाले पंथे येणे निघाले देवराया प्रतापे देवराया प्रतापे साधना कान लगे पांग साधना कान लगे पांग अवघे सांग कीर्तने अवघे सांग कीर्तने अभयाचे जावे छाया अभयाचे जावे छाया देवराया प्रतापे देवराया प्रतापे तुका म्हणे सत्ता थोरी तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा कोण करी खोळंबा तुका म्हणे सत्ता थोरी तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा कोण करी खोळंबा अभयाचे जावे छाया अभयाचे जावे छाया देवराया प्रतापे देवराया प्रतापे बोला बोला टाळी वाजवा भजन करा विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारे विठोबार कुमारे विठोबार कुमारे विठोबार कुमारे विठोबार कुमारे हा विठोबा 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 पाठवला
माझ्या केले मने, बरवे माझ्या केले मने, पंथे येणे निघाले, अभयाचे जावे ठाया, देवराया प्रतापे, साधनाचा नलगे पांग, साधनाचा नलगे पांग, अवघे सांग कीर्तने, अभयाचे जावे ठाया, देवराया प्रतापे. तुका म्हणे सत्ता थोरी, तुका म्हणे सत्ता थोरी, कोण करी खोळंबा, अभयाचे जावे ठाया, देवराया प्रतापे. पांडुरंगा करो प्रणाम. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबांची सद्गुरू सार्थ सोता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशम्, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची हे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, 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 झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा,
केले मने, बरवे माझ्या केले मने, पंथे येणे निघाले, अभयाचे जावे ठाया, देवराया प्रतापे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबाराय, श्री संत गोरोबा काका महाराज, वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, ग्रामदेवतेच्या चरणी प्रणिपात करून, उपस्थित सर्व श्रोते सज्जनांच्या चरणारविंदी भक्तिभावाने वंदन करतो. या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सकल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग गाथेतील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केलेली आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये प्राप्त झालेल्या अभ्युदयाचं श्रेय स्वतःच्या मनाला देत आहेत. अभंगावर काही चिंतन व्यक्त करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या औचित्याचा 2 शब्दाचा परिहार अत्यंत अगत्याचा आणि आनंदाचा आहे. आपल्या या पवित्र भूमी असलेल्या बेंबळी नगरीमध्ये गेल्या 31-32 वर्षापासून आपण या ठिकाणी परमात्म्याच्या सेवेमध्ये प्रवृत्त आहोत. आपलं यंदाचं हे सप्ताहाचं 32वं वर्ष आहे आणि या 32व्या वर्षातील अखंड हरिनाम उत्सवातील चतुर्थ दिवसाची चिंतन सेवा समस्त ग्रामस्थांच्या सप्ताह संयोजन समितीच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. या कीर्तन सेवेकरिता आपल्या परिसरातील सर्व वैष्णव भाविकांची उपस्थिती आहे. टाळकरी गुणीजन गायक वादकांची प्रसन्न उपस्थिती आहे. ऐकणारे ग्राहक श्रोते आहेत आणि माझ्याकडे आता उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये आणि माझ्या मर्यादित बुद्धीला जेवढं अभंगाला धरून बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा हरिकीर्तन महोत्सव असा वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला अनुसरून हा असणारा उत्सव आहे. सुंदर अशा प्रकारच्या वातावरणात आपण परमात्म्याची सेवा करतो आहोत. आजच्या कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढ्यात गायलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. महाराज आजच्या अभंगातून आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये प्राप्त झालेल्या उन्नतीचं श्रेय स्वतःच्या मनाला देताना दिसतात. म्हणजे पारमार्थिक जीवन यापन करत असताना त्यांना आलेली विशेष रूपाची जी काही अनुभूती आहे ती अनुभूती शब्दांच्या माध्यमातून महाराज जगाच्या समोर प्रगट करताना दिसतात. पण संत वाङ्मयाचं जर आपण अवलोकन करू गेलो तर सर्वसाधारण पद्धतीने सगळ्या संतांचं असं म्हणणं आहे की माणसाने आपल्या परमार्थाचं गुह्य जगाच्या समोर मांडू नये. पहा नये सांगो वर्म. तुकोबाराय सांगतात की आपलं वर्म परमार्थाचं लोकाला सांगत बसू नये. ज्यांनी असू द्यावा भ्रम. परमार्थ करणाऱ्या माणसाने आपला परमार्थ झाकून ठेवला पाहिजे अशी एक संतांची उपदेशाची रीत आहे. पहा, एखादा शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये धान्य पेरतो त्यावेळेस ते पेरलेलं धान्य तो उघडं ठेवत नाही, तो झाकून टाकत असतो. कारण ते बी जर उघडं राहिलं तर कोई चिल्ली ले गई दिल्ली ले गई अशी त्याची अवस्था होते. बरोबर आहे की नाही? उघडं राहिलेलं बी नेमकं उगवेल की नाही सांगता येत नाही. पहा, त्या बियाला जर अंकुर दशेला यावं असं वाटत असेल तर ते बी मातीच्या आतमध्ये गेलं पाहिजे. त्याच्याकरता आपल्याकडे रासणी करण्याची पद्धत आहे. पहा, ते बी उघडं राहू नये अशी शेतकरी त्याची तंतोतंत काळजी घेतो. जमिनीमध्ये टाकलेलं बी उघडं राहिल्यानंतर जसं उगवत नाही तसं आपल्या परमार्थाची साधना जगाच्या समोर उघडी केली तिला अंकुर येत नाही. विठ्ठला नातरी कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबा सांगतात शेतकरी जसं बी झाकून टाकतो की नाही तसं परमार्थिक माणसाने आपला परमार्थ झाकायला शिकलं पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये परमार्थाचं सध्या प्रदर्शन वाढलेलं आहे. प्रदर्शन आणि प्रलोभन या 2 गोष्टी एकत्र आल्या की जे होतं त्याला प्रदूषण म्हणतात. सध्या दाखवण्याचा काळ आहे. पहा, आपण केलेला परमार्थ लोक बॅनरबाजी करून लोकांना दाखवतात. अमुक इतक्या यात्रा केल्या, तितकी पारायण केली, तितक्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो, एवढे सप्ते केले, एवढं नामस्मरण केलं असं दुसऱ्याला सांगितल्याशिवाय आपण परमार्थ करतोच की नाही असं माणसाला वाटतं. पण तुकोबारायांसारख्या साधू पुरुषांच्या ग्रंथाचं जर आपण चिंतन करू गेलो तर पारमार्थिक माणसाने आपले अनुभव किंवा परमार्थाचं जे रहस्य आहे ते झाकलं पाहिजे अशी रीत आहे. पण हा नियम तुमच्या माझ्यासारख्या सामान्य पारमार्थिक माणसाला आहे. हा नियम आपल्याला तुकोबारायांसारख्या संतांना लावता येत नाही. त्याचं कारण असं,
तुकोबारांसारखे संत ज्यावेळेस आपल्या अनुभवाची शिदोरी जगाच्या समोर उघडी करतात, त्यावेळेस जगातल्या प्रत्येक साधकाला संत महापुरुषांच्या त्या अनुभूतीला दीपस्तंभासारखं डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या त्या दीपस्तंभाच्या प्रकाशात आपल्या परमार्थाची वाटचाल करता येते. म्हणून तुकोबारांसारख्या साधू पुरुषांनी आपले अनुभव जगाला सांगितले पाहिजे आणि तुमच्या माझ्यासारख्यांनी झाकले पाहिजे. विठ्ठला संत महात्मे आपले अनुभव जगाच्या समोर मुक्त कंठाने उघडे करताना दिसतात. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. महाराज सांगतात, जो काहीतरी सत्याचा शोध घेण्याकरता निघालेला आहे, ज्याच्या अंतःकरणात परमार्थाची काही रहस्य जाणण्याची इच्छा आहे, जो जिज्ञासू आहे, अशा जिज्ञासू साधकाच्या समोर आम्ही आमच्या परमार्थाचे अनुभवाचे पोते उघडे करू म्हणतात. अनुभवाचे रस देऊ अर्थभूता सोडू चोजविता पुढे पोती. जो चोज घेणारा म्हणजे शोध घेणारा साधक आहे, त्याच्या समोर आम्ही आमचा परमार्थ मोकळा करू, अशी तुकोबारांची भाषा आहे. व्यवहारामध्ये अगदी सामान्य गोष्टीचा अनुभव सुद्धा माणसं, व्यवहारातला अनुभव, लौकिक जीवनातला अनुभव माणसं लोकांना सांगत नाहीत. पा अगदी विंचू उतरवण्याची जरी एखाद्याकडे कला असली की नाही, ते विंचू उतरायचा मंत्र यावा लागतो असं काहीतरी म्हणतात. पा पण तो मंत्र जरी एखाद्याला ठाऊक असला तरी तो मोकळ्या मनाने दुसऱ्याला सांगत नाही. पा त्याला वाटते दुसऱ्याला सांगितलं मग माझं काय महत्व आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या पूर्वसुरी महात्म्यांची कीर्तनाच्या वह्या ज्यांच्याकडे होत्या, जुन्या काही कीर्तनकाराच्या कॅसेट ज्यांच्याकडे होत्या, त्या वाटोळ झाल्या पण त्यांनी कोणाला दिल्या नाहीत. बघा विठ्ठला सहसा मनुष्य हा आपली अनुभूती जगाच्या समोर प्रकट करण्याच्या बाबतीमध्ये कृपणता दाखवत असतो, कंजूसी दाखवत असतो. आणि ही कंजूसी मोठी विचित्र आहे. कंजूस कुठल्याही ज्यूस सेंटरमध्ये न भेटणारा ज्यूस आहे हा कंजूस. अशी बरीचशी कंजूस माणसं आपला अनुभव जगाच्या समोर मांडत नाहीत. एखाद्या गावामध्ये एखादी स्वयंपाकाच्या कामामध्ये परिपक्व असलेली एखादी स्त्री असते. पहा, तिच्या हातचा स्वयंपाक कधीही बिघडत नाही. अन्नपूर्णा जशी काही ती असावी अशी एखादी माऊली असते. आणि मग दिवाळीचे पदार्थ करत असताना काही ते अनारशासारखे पदार्थ बनवले जातात. ते करणं फार अवघड असतं. पहा, ते करण्याची हातोटी गावातल्या एखाद्या दुसऱ्या विशिष्ट स्त्रीलाच ठाऊक असते. मग शेजारीन कधी कधी त्यांना विचारायला जाते, का हो म्हणे तुमच्या त्या अनारशाचं जरा मला सूत्र सांगता का, नेमकं करायचं कसं. ती बाई म्हणते सांगत नाही, तुझ्या घरी येते करून देते म्हणे. का, तिला सांगितलं की गावातलं हिचं महत्व कमी होतं. पहा, अगदी साध्या साध्या गोष्टी आपण जगाला सांगत नाही, पण पुरुषार्थ प्राप्तीच्या अर्थात मोक्ष प्राप्तीच्या साधना संतांनी जगाला उघडपणे बोलून दाखवल्या, म्हणून तर त्यांना उदार म्हणतात. संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांच्याकडे असलेलं त्यांच्या अनुभूतीचं जे भांडार आहे ते मुक्त हस्ताने संत जगाला वाटत राहतात. साधू पुरुषाच्या अंतःकरणात असलेली तुमच्या माझ्याविषयीची करुणेची भावना, तुमच्या माझ्याविषयीची त्यांच्या अंतःकरणातली तळमळ, त्यांचे अनुभव त्यांना जगाच्या समोर व्यक्त करायला भाग पाडते. पारमार्थिक जीवन जगणाऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचा परमार्थ सफल होण्याकरिता
4 प्रकारच्या कृपा शास्त्रकारांनी अनिवार्य म्हणून सांगितल्यात पहा, कंपल्सरी आहेत. या 4 कृपा व्हाव्याच लागतात. या 4 प्रकारच्या कृपा जर माणसाने संपादित केल्या नाही, मिळवल्या नाही, तर माणसाचा परमार्थ कडेला जात नाही. पहा, 4 प्रकारची कृपा व्हावी लागते. त्याच्यात पहिली कृपा आहे त्याला ईश कृपा म्हणतात. पहिली पांडुरंगाची कृपा व्हावी लागते. दुसरी कृपा आहे त्याला गुरुकृपा किंवा संत कृपा म्हणतात. तिसरी कृपा आहे तिला शास्त्र कृपा म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाची आहे तिला मनाची कृपा म्हणतात. जोपर्यंत पारमार्थिक मनुष्याला त्याचं अंतःकरण सहकार्य करत नाही, त्याच्यावरती त्याची स्वतःची कृपा जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत त्याचा परमार्थ सफल होत नाही. पहा, आपला परमार्थिक क्षेत्रातला लोकांचा ओढा जर आपण पाहिला तर ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये तंबू ठोकायला जागा ना, एवढी गर्दी वर्षाला वाढते की नाही. पाय टाकायला जागा नसते. पंढरपूरमध्ये अवघड होतं. पहा, एवढी प्रचंड मोठी गर्दी होते. माऊली सांगतात, श्रद्धेच्या किंवा आस्थेच्या महापुरात उड्या टाकणारी करोडो माणसं या जगात आहे. तैसे आस्थेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी, प्राप्तीच्या पैल तेरे पायला निघे. श्रद्धेच्या प्रवाहामध्ये उड्या घालणारी जरी भरपूर माणसं असली तरी एखाद्याच मनुष्याला पंढरीनाथाच्या चरणाची प्राप्ती होते. असं का होत असेल? जोपर्यंत माणसाला आपल्या अंतःकरणाची कृपा मिळवता येत नाही, जोपर्यंत आपलं मन प्रबोधित होत नाही, तोपर्यंत परमार्थाचे येरझारा करून काही होत नाही. विठ्ठला विठ्ठला. पौष माघ महिन्यामध्ये साधारण आंब्याला मोहर येतो. पहा, आता आंब्याची झाडं जर बघितलं तर ते मोहरांना अशी लकडून गेलेली आहे. दुरून पाहिल्यानंतर आंब्याची पानंही दिसत नाहीत, फक्त मोहरच दिसतो. का तवर म्हणावं लागतं इकडं मोहर कळतो की नाही. इतका मोहर येतो की आंब्याची पानंही दिसत नाही. माणसं म्हणतात यंदाच्या उन्हाळ्यात फक्त आमरस खायचा म्हणतात, वेगळं काही खायचं नाही, फक्त आमरसाच्या पंक्ती करायच्या. पण मध्येच एखादं अवकाळी आभाळ आला की अर्धा मोहर गळून जातो. त्याच्यात एखादा पावसाचा सटकार आला की बरेचसे त्याचे लागलेले आंबे गळून जातात. काही फांदीलाच आंबे जागेवरच नाचतात महाराज. बरं, शिल्लक राहिलेले जे आंबे आहेत ते तोडायचे, घरी 5टाच्या आडीत आणून ठेवायचे आणि तिथं त्यांची पिकण्याची वाट बघायची. पण तिथंही सगळे पिकत नाहीत महाराज. तिथंही नाचणारांची संख्या जास्त आहे. मोहरा ऐशी फळे नाही, आली काही गळती, पक्व दशे येती थोडी, नास आढी वेचे तो. तसं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये गर्दी खूप आहे, पण एखाद्यालाच देवाची प्राप्ती होते. पहा, विरळा पावे विरळा पावे अवघड गोरे शेवटीचे, अवघड गोरे शेवटीचे, अवघड गोरे शेवटीचे. अवघड गोवे शेवटीचे, आवश्यक तो शेवट, येर वाऊगे खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. एखाद्या मनुष्याला परमार्थाच्या गंतव्य स्थानापर्यंत जाता येतं. म्हणून असं म्हणतात, परमार्थाचं फळ एखाद्यालाच भेटतं, बाकीच्यांना काशीफळ भेटतं. काशीफळ शब्दाचा अर्थ आहे फळापर्यंत जाता जाता मध्येच कुठतरी काशी होते. विठ्ठला विठ्ठला. असं का होत असेल बरं? आता परमार्थाच्या रस्त्यावर सगळी माणसं आलीत की नाही, मग त्यांना परमार्थाचं फळ भेटू नये का? भेटलंच पाहिजे. पण अंतःकरणाची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणसाचा परमार्थ सफल होत नाही. पहा, तुकोबाराय सांगतात, एखादा दगड तुम्ही पाण्यात कितीही दिवस ठेवा, दगड पाण्यात कितीही दिवस ठेवा, तो दगड आतून कधी ओला होत नाही. पहा, झालाच तर तो बाहेरून शेवाळेल. त्याच्यात जर फरक झालाच तर काय होईल? तो बाहेरून शेवाळेल की नाही. पाण्यात राहिलेला दगड वरून शेवाळतो पण आतून ओला होत नाही. पहा, तसं अनेक दिवस परमार्थाची साधना करूनही अंतःकरणाची कृपा न होता केलेला परमार्थ बाहेरून शेवाळणं आहे. विठ्ठला विठ्ठला.
सब मिले नहीं तो फुकट संग पाणी पत्थर एक ठोर कोरान भिजे अंग. महाराजांचं एक दोहरे नावाचं गाथ्यात प्रकरण आहे, त्याच्यातलं हे वचन आहे. चित्त मिले तो सब मिले. आपल्या अंतःकरणाने जर आपल्यावर कृपा केली ना तरच मनुष्याचा परमार्थ आपल्या निश्चित फलापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि आपला परमार्थ फलपर्यवसायी असला पाहिजे. हे फलपर्यवसायी कळतं की नाही देव जाणे. त्याला दुसरा शब्द वापरायचा झाला तर रिझल्ट ओरिएंटेड परमार्थ पहा. निश्चित परिणामकारक अशा प्रकारचा परमार्थ आपला झाला पाहिजे आणि त्याच्याकरता आवश्यकता आहे आपल्या मनाची, कृपेची. म्हणून पारमार्थिक माणसाचं सगळ्यात जास्त लक्ष स्वतःच्या मनाकडे पाहिजे. कारण आपल्या जखम झालेली मनाला, व्यथा आहे आपल्या मनाला, दुःखी झालेलं मन, रोग आहे मनाला. मग जिथं रोग झालेला आहे तिथंच औषध लागलं तर उपयोग आहे की नाही. आपल्या मराठवाड्यात तिकडे एक म्हण आहे पहा, जखम मांडीला आणि मलम शेंडीला. जर या मनानंच आपल्याला दुःखी केलेलं असेल, मनाची कृपा न होता जर परमार्थ आपला सफल होत नसेल तर तुकोबारांसारखे साधू पुरुष सांगतात की तुम्ही एक काम करा, फार शरीर आणि परमार्थ करत बसण्यापेक्षा अगोदर तुमच्या अंतःकरणाची भूमिका पवित्र करा. स्वतःचं मन आहे त्याला प्रसन्न करून घ्या, तेव्हा तुमचा परमार्थ सिद्धीला जाण्याची शक्यता आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मोक्ष अथवा बंधन, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मन करा रे प्रसन्न. तुकोबारा सांगतात स्वतःच्या मनाला अगोदर प्रसन्न करून घ्यावा. एखाद्याचं जर समजा आता काही 4-8 दिवसावर आलेलं आहे, समजा लग्न समजा एखाद्याचं आलेलं आहे जवळ, त्याच्या पत्रिकेवरती लिहिलेलं असतं पहा, श्री हरी प्रसन्न, श्री गणेश प्रसन्न, तुळजा भवानी प्रसन्न, आमका प्रसन्न. पण ज्याचं असतं की नाही तो प्रसन्न असतो की नाही देव जाणे. ज्याचा आहे तो प्रसन्न असला पाहिजे की नाही. आपल्या अंतःकरणाची प्रसन्नता, आपल्या मनाची प्रसन्नता जास्त गरजेची आहे. म्हणून पारमार्थिक माणसाने सगळ्यात जास्त लक्ष देण्याची गरज आहे स्वतःच्या मनाकडे. आपल्या अंतःकरणात किती दोष आहेत, परमार्थाला लागल्यापासून त्याच्यातल्या दोषांची संख्या वाढली का कमी झाली याचा काही ताळा पारमार्थिक माणसाने केला पाहिजे की नाही. म्हणून पारमार्थिक माणूस कोण, ज्याला आपल्या दोषाची जाणीव होते आणि त्या दोषाच्या निराकरणाकरता जो परमार्थ प्रवृत्त झालेला आहे तोच खऱ्या अर्थाने परमार्थिक मनुष्य आहे. आता तुकोबारांसारख्या साधू पुरुषांच्या जीवनात काही दोष आहेत का? त्यांच्या जीवनात दोष आहे म्हणणं हा किती मोठा आपला दोष आहे. तरी सुद्धा तुकोबाराय आपल्या जीवनातल्या दोषाचं उच्चारण करतात. जरी तुकोबारांच्या आयुष्यामध्ये कुठलाही दोष नसला तरी महाराज सांगतात माझे सगळे दोष आणि माझे सगळे अवगुण मला कळतात. पहा, माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो येती अवगुण. काय करू मान अनावर, काय करू मान अनावर, आता आड उभा राहे नारायणा, आता आड उभा राहे नारायणा. काय करू मान अनावर, काय करू आता आड उभा राहे नारायणा. अवगुण महाराज सांगतात माझे अवगुण मला कळतात, पण हे माझं मन मला स्थिर करायच्या बाबतीत मी असमर्थ ठरतो. बऱ्याच अभंगात तुकोबारांनी आपल्या अंतःकरणाची कैफियत परमात्म्याच्या समोर मांडलेली दिसते. पहा, मन स्थिर नाही माझे हाती,
इंद्रिये धावता नावरती सकळ खुंटली या युक्ती शांती निवृत्ती जवळी नाही काय काय करीतो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. तुकोबराय आपल्या मनाच्या ठिकाणचा चांचल्याचा स्वभाव देवाच्या समोर मांडतात. देवा माझं मन मला परमार्थात स्थिर राहू देत नाही, सदा सर्व काळ धावाधाव करणं ही माझ्या अंतःकरणाला सवय लागलेली आहे. तू कृपा कर ना, तुझी कृपा झाल्याशिवाय माझं मन स्थिर होण्याची कदापि शक्यता नाही. तुझ्या केल्या विण स्थिर वश नव्हे मन. अनेक अभंगात तुकोबराने स्वतःच्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण असं की आपला मोक्षही मनाच्या स्वाधीन आहे आणि आपलं पतनही मनाच्या स्वाधीन आहे. पहा, मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तेः निर्विषयं स्मृतः. 84 लाख योनीच्या फेऱ्यात टाकणार आपलं मनच आहे आणि या भवसागरातून पहिलं तीराला घेऊन जाणारही आपलं मनच आहे. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करे बंधू 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये आपल्याला पुन्हा जन्म मरणाची अनिष्ट परंपरा जी आपल्या पाठीमागे लावतं त्याला ही मनच म्हणतात आणि या भवसागरातून आपल्याला पहिलं तीराला जे घेऊन जातं त्याला ही मनच म्हणतात. मग पारमार्थिक मनुष्यानं सगळ्यात जास्त लक्ष तिकडं दिलं पाहिजे हे तुकोबरांनी जाणलं आणि मग स्वतःच्या अंतःकरणाला स्थिर करण्याकरिता महाराजांनी वेगवेगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करायला सुरुवात केली. हे मन असं विचित्र आहे, या मनाला आवरायला गेलं की त्याची ताकद जास्त वाढते. पहा, ज्या माणसाने कधी जीवनामध्ये मन नियंत्रित करायचा प्रयत्न केला असेल त्याला कळतं हे मन किती भयंकर शैतान आहे. पहा, जे निरोधिले घे वावो जया संयमची होय सावावो ते मन आपुला स्वभाव सांडील काही. ज्ञानोबराय सांगतात त्या मनाला स्थिर करायचा प्रयत्न केला की त्याची ताकद जास्त वाढते. त्या मनाला कोंडून ठेवायचा प्रयत्न केला की ते जास्त धावाधाव करतं. अधिक कोंडिता चरफडी भलती कडे घाले उडे अशी मनाची सदा सर्व काळ धावाधाव चाललेली असते. माऊली सांगतात बघायला गेलं या शरीरात तर मन कुठे आहे याचा तपास लागत नाही. कुठल्याही सर्जनला तुम्ही आजपर्यंत विचारून बघा मन कुठे असते, सांगता येईल का बघा बरं. म्हणजे पाहायला गेलं तर सापडत नाही, हिंडायला त्रैलोक्य पुरत नाही अशी त्या मनाची अवस्था आहे. हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या. ज्ञानोबरांची 6व्या अध्यायातली भाषा आहे. बघायला गेलं तर सापडत नाही, हिंडायला त्रैलोक्य पुरत नाही अशी या मनाची स्थिती असल्यामुळे पारमार्थिक मनुष्यानं अगोदर आपल्या मनाला स्थिर करण्याची साधना केली पाहिजे. तुकोबरांनी हे जाणलं आणि मग तुकोबराय स्वतःच्या मनाशी चर्चा करू लागले. कारण महाराजांच्या लक्षात आलं की याच्या विरोधात जाऊन आपल्याला काही काम करता येत नाही. पहा, काही माणसांचा गोड बोलूनच कार्यक्रम करावा लागतो बघा. त्यांच्या विरोधात गेलं की त्यांची ताकद आपल्यापेक्षा जास्त असते. म्हणून जास्त एखाद्या सामाजिक कामात त्रास देणाऱ्या माणसाला त्याचा अध्यक्ष बनवलं की सोपं होतं. मग त्याच्याच गळ्यात ती सगळं घोंगडं भिजत टाकलं का तो व्यक्ती त्याला अनुकूल होत असतो. तसं ज्याला आपल्या मनाला स्थिर करायचे त्यांनी मनाच्या विरोधात जाऊन चालत नाही. मग त्या मनाशी लढिवाळपणाचा व्यवहार तुकोबरांनी सुरू केला आणि एकांताच्या ठिकाणी जाऊन तुकोबराय स्वतःच्या मनाशी बोलू लागले. गाथ्यामध्ये असे काही संवादाचे अभंग आहेत. काही प्रसंगी तुकोबराय तुमच्या माझ्याशी संवाद करतात. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा रानाम नामाजी स्मरावा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू. असे जे काही अभंग आहेत सर्वसामान्य लोकांसोबत महाराज संवाद करतात. एका प्रसंगात तुकोबराय तशा अनेक प्रसंगात पांडुरंगालाही बोलताना दिसतात. देवा ऐके हे विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हेची सुख आगळे. देवासोबत संवाद आहे. काही प्रसंगी तुकोबराय साधू पुरुषांसोबत संवाद करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन संतांच्या सोबतचा संवाद आहे. एक गाथ्यात असं प्रकरण आहे की त्या ठिकाणी तुकोबराय आपल्या धर्मपत्नीला बोलतात. बघा, महाराज सांगतात की ज्या लोकांना पायघड्या घातल्या तरी जी लोक कोणाच्या घरी जात नाहीत अशी लोक माझ्या प्रेमासाठी माझ्याकडे येतात आणि तू आपली पिसाळ कुत्र लागल्यासारखी त्यांच्या मागे लागते. कोण येते घरा अमुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे कोवळ्या उत्तरे कायवेचे माने पाचारिता नव्हे अरानुक ऐसे येती लोक प्रीतीसाठी तुका म्हणे रांडे नावडे भूषण कातलेसे श्वान लागे पाठी. गाथ्यात तुकोबराय आपल्या पत्नीसोबत संवाद करतात. त्याचे 4च अभंग आहेत आणि एक असं प्रकरणही तुकोबराय स्वतःच्या मनाशी बोलतात. हा टप्पा फार महत्वाचा आहे. महाराजांनी स्वतःच्या अंतःकरणाशी संवाद सुरू केला आणि तुकोबराय आपल्या मनाला बोलायला लागले. मना, अरे माझं ऐक ना, रात्रंदिवस धावाधाव करतो, तुला आजची चिंता उद्याची चिंता भविष्याच्या निर्वाहाची चिंता तुझ्यापेक्षा पाखर बरी आहेत. 4 दाणे आनंदानं टिपतात आणि किती गोजीरवाणी गाणी गातात. हेची चिंता काय खावे म्हणवनी
भले तुझं होणे पक्षीराज. मना तुझ्यापेक्षा पाखरं बरी आहेत. रात्रंदिवस प्रपंचाचे संकल्प करत बसतो, त्याच्यापेक्षा परमार्थाचे संकल्प कर ना. मी पंढरपूरला जाईन, विटेवरती उभ्या असलेल्या पंढरीनाथाचं डोळे भरून दर्शन घेईल, मी साधू पुरुषांची सेवा करील, मी रामकृष्ण हरी नामाचा उच्चार करेल, असे संकल्प कर ना. नको त्या प्रांतात मना भरकटत बसू नको. परमार्थाचं जर तुला फळ पाहिजे असेल तर तुला चांगला मार्ग मना अवलंबला पाहिजे. तुला जर सुखाची इच्छा आहे ना, इतर मना तू काही कल्पना करत बसूच नको. न करी रे मना काहीच कल्पना, चिंती या चरणा विठोबाच्या, तेथे सुखाची या अमुपची राशी, पुढे कल्पनेशी ठाव नाही. महाराज स्वतःच्या मनाशी बोलायला लागले, पण हे मनाशी बोलत असताना तुकोबाराय देहूत थांबत नव्हते. पाका लोकात गेल्यानंतर मनाला बोलणार कसं? एकांताचा आश्रय तुकोबाराय करू लागले. भंडारा, भामचंद्र किंवा घोराडेश्वर या तिन्ही डोंगरापैकी एखाद्या डोंगराचा आश्रय करायचा आणि रात्रंदिवस स्वतःच्या मनाशी संवाद करायचा. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद, संवाद, आपुलाची वाद आपणाशी. महाराज सांगतात, मी माझ्या मनाशी संवाद करू लागलो. रात्रंदिवस तुकोबाराय स्वतःच्या मनाला बोलायला लागले. भक्तिशास्त्रातला एक महात्मा आपल्या मनाला असं विचारतो, म्हणा आजपर्यंत तू जगातल्या सगळ्या मधुर फलांचा आस्वाद घेतलेला आहेस. तू गाईचं पवित्र असणारं दूध, गोड असलेलं दूध पिला असेल, अत्यंत मधुर असणारी साखर खाल्ली असेल, कापशीकरांकडे द्राक्षे आहेत तिथले तू द्राक्षे खाल्ले असेल. कधी स्वर्गात गेल्यानंतर तिथे तुला तिथलं अमृत पिण्याचं जर भाग्य प्राप्त झालं असेल, ते अमृतही तू पिला असेल. तुझं जर पुण्य जास्त वाढलेलं असेल तर उर्वशी अधिक रंभा करून सगळ्या स्त्रिया तू सगळ्या बघितल्या असतील. पण खरं सांग, देवाच्या कृष्ण या नामाचा उच्चार करताना तुला जो आनंद वाटतो तो या जगातल्या कोणत्या पदार्थाचं सेवन करताना वाटतो सांग जरा. तो भक्तिशास्त्रातला कवी आपल्या मनाला विचारतो, पहा. मृद्विकार सीता सीता समशिता स्फीतंच पीतम पयः स्वर्या तेन सुधाप्यधायी कतिधा रंभाधर खंडिता सत्यं ब्रूहि मदीय जीव भवता भूयो भवे ब्राह्म्यता कृष्णेत्यक्षर यो द्वयोर मधुरिमोद्गारः क्वचित लक्षितः. अरे म्हणा, या नाम परमात्म्याच्या नामाच्या ठिकाणी जी तुला गोडी अनुभवायला मिळाली ती इतर ठिकाणी मिळाली का? मग एक काम कर ना, एक तर तू स्त्रियांच्या समाजामध्ये धावत जातोस, मनाला ते कवी बोलतो बरं, किंवा तू पुरुषांच्या समाजात जातो, पण तू स्त्रियांच्या समुदायात गेला तरी तुझं हास्य होणार आहे आणि पुरुषांच्या समुदायात गेला तरी तुझं हास्य होणार आहे. कारण मन हा शब्द संस्कृत मध्ये नपुसकलिंगी आहे. मनस असं त्याचं संस्कृत मध्ये रूप आहे, पहा. आणि तो शब्द नपुसकलिंगामध्ये चालतो.
म्हणून तो भक्त आपल्या मनाला त्याच्या नपुसकत्वाची आठवण करून देतो. स्त्रियात गेला तर स्त्रिया तुला हसतील आणि पुरुषात गेला तर पुरुष तुला हसतील. मग काय करायचं? तो भक्त असा सांगायला लागला, म्हणा तुझ्यासारखंच एक परब्रह्म या जगात आहे, तेही नपुसकलिंगी आहे. कारण मन शब्द जसा नपुसकलिंगी आहे तसा ब्रह्म शब्दही तसाच आहे. म्हणून जगताचं अनुसरण करण्यापेक्षा तू देवाचं अनुसरण कर ना. जर देवाच्या मागं गेला तर तुझं कल्याण होण्याची शक्यता आहे. म्हणा कुत्रोद्योगः सपदी वद ते गम्य पदवीम नरे वा नार्याम वा गमनम उभयत्रापि अनुचितम यतस्ते क्लिबत्वम प्रतिपदम हास्य जनकम जनस्तोत्रे मागा हत्वम अनुसरहि ब्रह्म परमम. तो भक्त आपल्या मनाला सांगतो, तू परब्रह्माचं अनुसरण कर, इकडे तिकडे धावाधाव करू नको. अगदी याच अर्थानं तुकोबारे सुद्धा आपल्या मनाला बोलतात की नाही, मना तेथे धाव घे, मना तेथे धाव घे, मना तेथे धाव विठोबाचे पाय, राहे विठोबाचे पाय, राहे विठोबाचे पाय, राहे विठोबाचे पाय. तुम्ही डोळे घ्या रे सुख, तुम्ही डोळे घ्या रे सुख, राहे विठोबाचे पाय. धाव घेई हे तुकोबराय स्वतःच्या मनाला बोलले. अनेक अभंगात तुकोबरांनी मनाचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला की कुठंतरी माझं मन परमार्थाच्या क्षेत्रात स्थिर झालं पाहिजे. आणि मग अनेक दिवस पर्यंत साधना केल्यामुळं तुकोबरांच्या मनाला असं वाटलं आपण आता महाराजांच्या मनासारखं वागलं पाहिजे, त्यांना जशी अपेक्षा आहे तसं आपण वागलं पाहिजे. म्हणून तुकोबरांच्या मनाने त्यांच्यावर कृपा करायचं ठरवलं. आणि महाराज सांगतात, माझ्या मनाने फार चांगलं केलं, माझ्या मनाने फार चांगलं केलं. काय केलं महाराज? माझ्या पूर्वसुरी संतांनी दाखवलेला जो भक्तीचा मार्ग आहे त्या मार्गाने माझं मन मार्गक्रमणा करू लागलं पहिल्या चरणात. बरं माझ्या केले मन
महाराज सांगतात माझ्या मनाने फार चांगलं केलं. बर्व शब्दाचा अर्थ होतो उत्कृष्ट, सर्वोत्तम, उच्च दर्जाची अवस्था माझ्या मनाने मला प्राप्त करून दिली. बर्वा शब्द वापरला. तसा बर्वा हा शब्द संत वाङ्मयामध्ये उच्च स्थितीचं प्रकटीकरण करण्याकरता वापरलेला आहे. तो हा विठ्ठल राम बरवा कृष्ण बरवा. व्यवहारातलं बरं आणि परमार्थातलं बरं याच्या जमीन आसमानचं अंतर आहे बरं. व्यवहारातली दोन माणसं जर एकमेकाला भेटली की पहिला प्रश्न एकमेकाला विचारतात कसं काय चाललंय, ते म्हणतात बरं चाललंय बा, पण ते काही खरं नसतं. पा हे बरं चाललंय हे म्हणणं काही खरं नसतं. ते बरं आहे म्हणणारी माणसं पुन्हा लगेच 2 मिनिटांनी एखाद्या हॉटेलच्या बाकड्यावरती चहा प्यायला बसतात आणि मग पहिला मनुष्य दुसऱ्याला बोलायला सुरुवात करतो सगळं चांगलंय म्हणे, पण जरा अंतःकरणाला एकाच गोष्टीची थोडीशी खंत आहे. काय खंत आहे म्हणे, जरा जावाई लेकीला व्यवस्थित नांदवत नाही म्हणतो. आता 2 मिनिटापूर्वी बरंय म्हणला होता, लगेच म्हणतो जावाई लेकीला व्यवस्थित नांदवत नाही. मग तो दुसरा म्हणतो खरं तुमचंच माझ्यापेक्षा बरं आहे. मग का, माझा जावाई तर लेकीला नांदतच नाही म्हणतो, तोच माझ्या घरी येऊन राहिलाय, त्यालाही सांभाळावं लागतं म्हणे मला. लेकही सांभाळा जावाई सांभाळा अशी माझी पंचायत आहे. हे व्यवहारातलं बरं हे कुच कामी असतं. पा त्याला फारशी प्रतिष्ठा नसते. पण परमार्थिक क्षेत्रातलं हे जे बर्व आहे ते सर्वोत्तम स्थितीचं निदर्शक आहे. महाराज सांगतात माझ्या मनाने फार चांगलं केलं. बरवे माझ्या केले मने पंथे येणे निघाले. माझं मन या भक्ती पंथाचा आश्रय करून प्रवास करू लागलं. त्याच्यामुळे मनानं ही मला दिलेली अवस्था अत्यंत श्रेष्ठ अशी अवस्था आहे. शक्यतो माणसाचं मन या रस्त्यावरती लवकर येत नाही. पहा हा जो परमार्थाचा रस्ता आहे की नाही, या परमार्थाच्या मार्गावरती येण्याकरता माणसाचं मन त्याला लवकर अनुमोदन देत नाही. त्याच्यात बरीचशी माणसं अशी आहेत ते रस्त्यावर येतात पण रस्त्यावर येत नाहीत. रिपीट करू का, बरीचशी माणसं रस्त्यावर येतात पण रस्त्यावर येत नाहीत. सर्वस्वाचं वाटोळं करून रस्त्यावर येतात पण परमार्थाच्या रस्त्यावर येत नाहीत. मनाचं काम मोठं विचित्र आहे. पहा अशी कल्पना करा, एखाद्या माणसाची रोडच्या कडेला कुठेतरी हायवेला लागून अशी जमीन आहे. तसं रोडच्या कडेला जमीन असणारा आताच्या काळात भाग्यवंतच आहे. भाग्यवंत म्हणोतया. रोडच्या कडेला समजा त्याची जमीन आहे आणि त्याने तिथे थोडंसं काहीतरी बांधकाम केलेलं आहे. असे गाळे वगैरे भाड्यानं देण्याकरता काढले आणि मग 4 गाळे तिथं काढल्यानंतर 4 भाडे करू तिथं राहायला आले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 भाडे करू तिथं राहायला आले. मग मनाच्या समोर ज्यावेळेस एखादा प्रतिकूल पदार्थ येतो, घटक येतो, चुकीचा विषय येतो की नाही, त्यावेळेस मनाला त्याच्याकडे जाण्याची हौस असते. पहा पहिलं मनाला तिकडे जाण्याची इच्छा होते, पण बुद्धी हे सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे ती बुद्धी मध्ये येते. पहा ते बुद्धी म्हणते म्हणा त्या प्रांतात जाऊ नको, तिकडे गेला तर तुझं पुढे वाटोळ होण्याची शक्यता आहे, तुझ्या जीवनामध्ये पुन्हा पतन येईल, तुझं जीवन अत्यंत दुःखी होईल, म्हणा तिकडे जाऊ नको. पण हे मन काय त्या बुद्धीचं ऐकत नाही. पहा म्हणून कधी कधी माणसं बोलताना असं म्हणतात की माझं एक मन म्हणतंय कर आणि दुसरं म्हणतंय. हे मन 2 असतात काय? कोणत्याही शास्त्रज्ञाला विचारा तुम्ही 2 मन आहेत का? मन एकच असतं, पण कर म्हणणारं मन असतं, नको म्हणणारी बुद्धी असते. ते मन काय करतं, बुद्धी जरा जास्त मध्ये येते म्हणून त्या बुद्धीचं शटर बंद करतं. पहा दरवाजा खाली घेतं. जसं जुन्या काळातल्या माता मावल्या, खटल्यात राहणारी एखादी स्त्री, 10-20 जणांचं खटलं आहे अशी एखादी माऊली आहे, तिचं घरातलं छोटंसं लेकरू आहे. ते लेकरू जर काम व्यवस्थित करू देईना गेलं की नाही, तर ती माता त्या लेकराला आफू खाऊ घालून झोपी घालायची. बरोबर आहे ना? हल्ल्या 2-4 माना बस झाला आपल्याला. आताच्या स्त्रियाला हा अनुभव नाही, जुन्या माता मावल्याला माहिती आहे. बरं ती आफू खाल्ल्यानंतर त्या लेकराचं बौद्धिक सगळं पुढे चालून नुकसान होणार आहे. एका प्रकारे त्या लेकराचं स्लो पॉइझनिंग करणं आहे की नाही, पण त्या बिचारीचा नाईलाज आहे, त्याला करता काय? ती माता त्या लेकराला काहीतरी खाऊ पिऊ घालून झोपी घालायची. पहा तसं मन सुद्धा बुद्धीचा दरवाजा बंद करून तिला झोपी घालायचं काम करतं. ज्ञानोबा सांगतात हे बुद्धीचा जे दरवाजा बंद करतं त्याला मन म्हणतात. जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकिले जेने ते गाकिरटी मन. जे आपल्या बुद्धीचा दरवाजा बंद करतं त्याला मन असं म्हणतात. मग इच्छित विषयापर्यंत मन आपल्या समोर तिथं काय जो विषय आलेला आहे तिथपर्यंत जाऊन त्याला जसा इंद्रियांच्या समुदायाने गोंधळ घालायचा आहे तसं ते घालतं. पण परत आल्यानंतर त्याच्या कप्प्यात जाऊन गपचीप बसत नाही. पहा पुन्हा ते बुद्धीचा दरवाजा वर करतं आणि तिला सांगते हे पहा समोर घडलेलं अशा प्रकारचं कर्म आहे, ते कर्म मी आता करून आलेलो आहे, तुला काय करायचं ते तू आता बघत बस. मग झालेल्या कर्माचं परीक्षण बुद्धी करते आणि त्याच्या नंतर जो आपल्याला होतो त्याला पश्चाताप म्हणतात. माझं मन मोठं विचित्र आहे. पहा पण ते तुकोबरायांचं मन आहे. महाराज सांगतात की माझ्या मनाने माझ्यावरती फार चांगली कृपा केली. बरवे माझ्या केले मने पंथे येणे निघाले. माझं मन या पंथाने निघालं ही माझी मनाची माझ्यावर झालेली मोठी कृपा आहे.
बऱ्याच वेळेला चांगलं वागायचा निर्णय केलेला सुद्धा एखादा मनुष्य मनाच्या स्वाधीन होऊन त्याला कळत नाही आपण चुकीचं कसं वागलो ते पहा, ते मन त्याला तिकडे त्या कर्मामध्ये ओढत नेत असतं. तसं माणसाचं मन म्हणजे आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे पहा. आपण रोज आरशामध्ये स्वतःचं तोंड बघतो की नाही, तसं मनाच्या आरशात ज्या माणसाने आपलं प्रतिबिंब जीवनात एकदा कधी बघितलं की नाही, त्याला या जगात आपल्याशिवाय दोषास्पद असलेला माणूस दुसरा दिसणार नाही पहा. पण मनाच्या आरशात आपण आपलं तोंड पाहिलंय कधी? माणसाने स्वतःचा चेहरा स्वतःच्या मनाच्या आरशात बघितला पाहिजे, कारण तो आरसाच आहे. तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तेरा मन दर्पण. मन म्हणजे आरसा आहे, त्या मनाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुकोबारांनी त्यांच्याकडे मनाकडे लक्ष दिल्यामुळे त्यांची अवस्था परमार्थात श्रेष्ठ झाली. पण तुमचं माझं मनाकडे लक्ष नाही. एका गावामध्ये एक अत्यंत सत्वशील वृत्तीचा मनुष्य राहत होता पहा. सज्जन वृत्तीचा मनुष्य, स्वतःच्या स्वार्थासाठी लोकाला कधी एक वाकडा शब्द बोलला नाही. आपल्याला काहीतरी फायदा होईल म्हणून त्यांनी कधी लोकांचं नुकसान केलं नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचा. कोणाचा काही कार्यक्रम असला की पहिला हजर. अगदी उग समाजभूषण हा जाहीर नागरी पुरस्कार द्यावा अशा योग्यतेचा माणूस. पण त्याला एक थोडीशी वाईट खोड होती पहा. सगळं चांगलं होतं, पण दुपारी 4 नंतर त्याची पावलं एका विशिष्ट प्रकारच्या दुकानाकडे वळायची पहा. काळी पांढरी पांढरी अक्षर, काळी पाटील पांढरी अक्षर असं जे दुकान असतं की नाही, त्या दुकानाकडे ते बिचाऱ्याची पावलं वळायची. गावातली 4 माणसं बैठकीला बसली, विचार करू लागले केवढा चांगला मनुष्य आहे हो, पण एका अवगुणामुळे सगळी प्रतिष्ठा याची धुळीला मिळायला लागली. पत्नीच्या नजरेला याला नजर देता येईना, मुलाबाळांच्या नजरेतला याचा आदर संपलेला आहे, म्हणून काहीतरी करून याला याच्या व्यसनापासून आपण बाजूला केलं पाहिजे. म्हणून ती सगळी 4 माणसं एकत्र जमून त्याला भेटली आणि बोलायला लागले, हे बघा, तुम्ही जर तुमचं व्यसन सोडायला तयार असाल की नाही, आम्ही तुमचा जाहीर नागरी सत्कार करतो म्हणे. फक्त तुम्ही तुमचं व्यसन सोडा. तुमची गावातून मिरवणूक काढतो, तुम्हाला भरजरी वस्त्र समर्पित करतो, कितीही सोनं महाग झालं असलं तरी किमान 1 तोळ्याची तरी तुमच्या बोटात घालतो म्हटलं. काही असू दे, अडचण नाही. दुसरा एक जण म्हटला, त्या मिरवणुकीला लागणारा सगळा बँडचा वगैरे खर्च काय असेल तो माझा म्हणे. ही सगळी त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर त्यालाही बिचारायला असं वाटायला लागलं, किती दिवसपर्यंत आता हे व्यसन करायचं, कुठंतरी सोडलं पाहिजे की नाही, कुठेतरी शहाणपणाची भूमिका जीवनात स्वीकारली पाहिजे. म्हणून त्यांनी ठरवलं, आजपासून आपण हे सगळं बंद करायचं. बाजारला गेलेला होता बिचारा, आणि मग बाजाराकडून येत असताना ते त्याचं ठरलेलं रोजचं जे दुकान होतं ते दुकान जवळ आलं पहा. आणि मग त्यांनी असा विचार केला, आपल्या डोळ्याला तिकडे जाऊच द्यायचं नाही म्हणला. डोळे तिकडे गेले की ते मनाला तिकडे घेऊन जातात पहा. म्हणून ते दुकान डोळ्याला बघूच द्यायचं नाही. आणि तास सोडून चालणारा एखादा बैल असल्यावर त्याला शेतकरी जसा गोंडा लावतो की नाही, त्यांनी मागं बघू नये, बरोबर आहे ना, तशी त्या बिचाऱ्याने आपल्या हाताची झापड आपल्या डोळ्याला लावली. म्हणला नजर तिकडे जाऊ द्यायची नाही. त्या दुकानाच्या समोर एक 5-10-20 फुटावरती जाऊन त्याची गाडी उभी राहिली. जिंकलं म्हणला. आजपर्यंत कधीही आपण हे दुकान तसं कोरडं ओलांडलं नव्हतं. कोरडं आहे की नाही, कधी ओलांडलं नव्हतं. आज जिंकलं म्हणला, आपण मन जिंकलं, जग जिंकायचं बाकी म्हणला. आता जग जिंकल्यात जमा झालं, मनाला जिंकलं म्हणला आणि विचार करू लागला, गावात गेल्यानंतर आता समारंभ होईल, सगळीकडे माझ्या नावाचा उदो उदो होईल, गावातल्या सगळ्यांच्या मोबाईलचा फ्लॅश कॅमेराचा माझ्यावरच राहील, माझे सगळीकडे पोस्टर लावले जातील, गावात गुलाल उधळला जाईल, बँड वाजेल, भरजरी वस्त्र माझ्या अंगावरती घातली जातील, बोटामध्ये सुंदर अशी अंगठी माझ्या परिधान केली जाईल, आणि मी व्यसनाला जिंकलो, याचा मलाही किती मनस्वी आनंद होईल हा विचार करत होता. आणि हा विचार करत असताना एकदम त्याच्या मनानं बिचाऱ्याच्या पलटी मारली आणि त्याचं मन विचार करू लागलं, एवढा आनंदाचा उत्सव आहे, मग अशा टायमाला नाही घ्यायची तर कधी घ्यायची. गाडीतून उतरला आणि प्यायला गेला. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबा सांगतात की आपण केलेल्या संकल्पाचं वाटोळं करायची ज्याची ताकद आहे त्याला मन म्हणतात पहा. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. काय काय माणसाला म्हणण्यापेक्षा स्त्रियांना उतरण रचायची सवय असते पहा. याच्या गाडग्यात काय आहे, त्या गाडग्यात काय आहे की नाही, गाडग्यात ठेवू का मडक्यात ठेवू, असं काही काही स्त्रियांचं चाललेलं असतं. तसं मनाला मनाच्या उतरंडी सदा सर्व काळ उतराय रचायची सवय आहे. सामान्य माणसाचं मन त्याला जीवनभर त्याला पाहिजे तसं फरफटत घेऊन जातो पहा. बैसलो जयावरी सैराट ते जाय, असं हे मन माणसाला नको तिकडे घेऊन जातं. पण तुकोबाराय सांगतात, माझं मन नाही आता जात, माझ्या मनाने आता माझ्यावर कृपा केली ना, कृपा केलेलं माझं मन भक्ती पंथाचा आश्रय करून मार्गक्रमणा करू लागलं, ही माझ्या परमार्थिक जीवनातली उन्नती आहे. पंथे येणे निघाले, पंथ शब्दाचा अर्थ होतो रस्ता. सामान्य पद्धतीने पंथ शब्दाचा अर्थ आहे रस्ता, आणि संत वाङ्मयाच्या आधाराने जर अर्थ करायचा झाला, पंथ शब्दाचा अर्थ होतो भगवत प्राप्तीचं साधन. भगवत प्राप्तीच्या अनेक विध साधनापैकी माझ्या मनाने भक्तीचा आश्रय केला.
हा हा देवाची प्राप्ती करून देणारे तसे अनेक मार्ग आहेत, पण सगळे जरी मार्ग असले तरी त्याचं अनुष्ठान सर्वसामान्य जीवाक्याच्या ताकदीच्या पलीकडचे पहा. ज्ञान मार्गाचं अनुष्ठान आपल्याकडून शक्य आहे काय? विवेक, वैराग्य, समाधिषट संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन, पुन्हा ते तत्व पदार्थ शोधन करा, त्या गुरुला कुठेतरी शोधत जा, त्यांची सगळी सेवा करा, गुरूंची मर्जी संपादन करा, त्यांची प्रसन्नता पाहून त्यांना प्रश्न विचारा, त्यांनी सांगितलेल्या उत्तराचं पुन्हा चिंतन. सोपं आहे काय? एका वाक्यात बोलायला सोपं आहे, करायला महाराज जन्मच्या जन्म जातात. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्माच्या अंती माणसाला ज्ञान होण्याची शक्यता आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. हे ब्रह्मज्ञान जर उठाउठी माणसाला व्हायला लागलं तर हे शास्त्र कशा करता एवढे बेजार झाले असते. ज्ञानाचा मार्ग कठीण आहे पहा. शास्त्रकार सांगतात की वस्ताऱ्याच्या किंवा तलवारीच्या धारेवरती उघड्या पायाने चालणं जेवढं कठीण आहे तेवढा ज्ञान मार्ग कठीण आहे. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. ज्ञान मार्गाला शास्त्रकार कठीण म्हणून सांगतात. दुसरा मार्ग आहे योगाचा. बरं, योग मार्ग ही भलता अवघड आहे पहा. अत्यंत कष्टप्रद अशा प्रकारचा तो मार्ग आहे. त्या मार्गामध्ये विशेष अशा प्रकारचं दुःख माणसाला भोगावं लागतं. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. या श्लोकावरचं ज्ञानोबरांचं भाष्य आपण पाहून घ्या. माऊली सांगतात ज्याच्या तोंडामध्ये शोधून एकही दात सापडत नाही त्याला काय म्हणतात? बोला की बोचरा आहे की नाही? ज्याच्या तोंडात एकही दात नाही अशा बोचऱ्या माणसाला जर आपण लोखंडाचे चणे खायला दिले, खाता येतील त्याला बिचाऱ्याला. ज्याला पिकलेली केळी मिक्सर मध्ये बारीक करून द्यावी लागते त्याला जर लोखंडाचे चणे खायला दिले तर काय व्हायचं? पाहे पा लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून योगाची या वाटा. जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागा आला. योग मार्गाचं अनुष्ठान करून पुढे जाणाऱ्या साधकाच्या जीवनात फक्त दुःख त्याच्या वाट्याला येतं. ही ओवी म्हणत असताना वैकुंठवासी प्रातस्मरणीय मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्य बाबा असं म्हणायचे. आळंदीच्या जवळ एक कोयाळी नावाचं गाव आहे पहा, कोयाळी. आणि त्या कोयाळीच्या मधुकरीमध्ये फक्त बाजरीच्या भाकरी येतात. अजूनही तिथल्या माता मावल्या चपाती देत नाहीत पहा, कारण तिथे बाजरी पिकते, जे पिकतं तेच देणार की नाही. म्हणून वैद्य बाबा असं म्हणायचे, मनोनी कोयाळीच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया बाजरीचा आची वाटा भागा आला. विठ्ठला योग मार्गाचं हे अनुष्ठान कलियुगामध्ये जवळजवळ अशक्य आहे पहा. आपल्याला तर दात घासायच्या अगोदर चहा लागतो. आपल्याला म्हणजे काही जणाला, आपण वारकरी माणसं आहोत, आपल्याला तरी किमान संस्कार असले पाहिजे की नाही. बरीचशी माणसं तोंड न धुवायच्या अगोदर चहा पितात आणि मग ते योगाचं साधन काय घरी बसून करता येतं का? रामदेव बाबांनी सांगितलेला योग हा एक स्वतंत्र वेगळा विषय आहे. फुगलेलं पोट कमी करण्याकरता पुन्हा ते काहीतरी प्राणायाम अनुलोम विलोम करत बसणं हा मार्ग स्वतंत्र आहे. पण भगवत प्राप्ती करता ज्या योगाचा अनुष्ठान आहे तो मार्ग कठीण आहे पहा. त्याला हठयोग म्हणतात. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. योग मार्गाचं हे अनुष्ठान कलियुगामध्ये अशक्य आहे. म्हणून कलियुगात एकच मार्ग शिल्लक राहिलेला आहे, त्याला भक्ती मार्ग असं म्हणतात. तुकोबराय सांगतात ज्याला आपलं परम कल्याण साधून घ्यायचं आहे अशा माणसांनी कलियुगात फक्त भक्तीच्या मार्गाने चाललं पाहिजे. तो का म्हणे तुम्ही चला याची वाटे, तो का म्हणे तुम्ही चला याची वाटे, भगवती भेटे पांडुरंग, भगवती भेटे पांडुरंग.
महाराज सांगतात तुम्ही या वाटेनं चाला बरं. सर्व समाज आणि या भक्तीच्या मार्गाने चाललं पाहिजे. याच्याकरता साधू पुरुषांनी भक्तीचा मार्ग निवडला. कारण नियम आहे, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एर अनुष्ठिते सामान्य सकळ. मोठ्या माणसाकडे पाहून सामान्य माणसं वागत असतात पहा, म्हणून मोठ्याने भानावर राहिलं पाहिजे. विठ्ठला सांगतात माझ्या मनाने चांगलं केलं आणि माझं मन भक्तीचा आश्रय करून मार्गस्थ झालं, प्रवास करायला निघालं. पंथे येणे निघाले. पण कोणताही प्रवास हा मुक्कामाच्या निश्चितीनंतर ठरत असतो पहा. अगोदर जायचंय कुठे हे फिक्स होतं आणि नंतर मनुष्य पिशवी उचलत असतो. का दिसली गाडी बसला त्याच्यातून गेला कुणीकडे, चालतंय का असं? आपलं जीवन काय ढकल गाडी आहे काय? कहा गए तो काही बी नाही, क्या लाए तो कुछ भी नाही, असं आपलं जीवन नाही. आपलं एक गंतव्यस्थान माणसाचं ठरलेलं असतं पहा. म्हणून तुकोबरायांचं मन जर भक्तीचा आश्रय करून प्रवासाला निघालेलं असेल, पण महाराजांना प्रश्न केला, महाराज भक्ती साधनेचं अनुष्ठान करून तुम्हाला जायचंय कुठं? त्याचं उत्तर दुसऱ्याचं. महाराज सांगतात की मनाची कृपा झाल्यानंतर भक्तीचा मार्ग आता अवलंबलेला आहे. भक्ती मार्गाने प्रवास करायचा आहे, पण जायचंय कुठं? त्या ठिकाणाचं नेमकं वर्णन महाराज दुसऱ्या चरणात करतात. जिथं गेल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या भीतीचा संबंध नाही, असं ते अभयाचं स्थान आहे पहा. त्या ठिकाणी गेल्यानंतर भीती नाही, तिथे गेल्यानंतर चिंता नाही, तिथे गेल्यानंतर अतृप्ती नाही, आणि तिथे गेल्यानंतर विचारांचा संकुचितपणा म्हणजे शूद्रत्व नाही. 3.5 हाताच्या देहापुरतं स्वतःला मर्यादित समजणं नाही. तिथं गेलं की अनुरेणुया थोकडा अशी अनुभूती येणार आहे. तिथं गेल्यानंतर पुन्हा अतृप्तीचा जीवनातून कायमचा संबंध संपणार आहे. आतापर्यंत माझ्या जीवनात असलेल्या सगळ्या चिंता जिथं गेल्यामुळे हद्दपार होणार आहे.
आणि माझ्या जीवनातलं सगळं भय जिथं गेल्यावर निघून जाणार आहे असं ते ठिकाण आहे. अभयाचे जावे ठाया. महाराज सांगतात भक्तीचा आश्रय केलेला मी आहे. आणि मग एकदा एखाद्या भक्तानं जर भक्तीचा आश्रय केला तर परमात्मा त्या भक्ताला सहकार्य करत असतो. देवराया प्रतापे अभयाच्या ठाया जावे. परमात्म्याच्या सहकार्याने आता मी अभयाच्या स्थानाला जाणार. आपल्या अभंगाच्या 2 चरणाचा धावता अर्थ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. उर्वरित 2 चरणाचाही अर्थ माझ्या नियोजित वेळेत मला आपल्या समोर मांडायचा आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा अंतःकरणापासून पंढरीनाथाचं भजन करू आणि आपला राहिलेला विचार आपल्या वेळेमध्ये पाहू. विठोबा बोला बोला सगळे बोला. हा हा विठोबा अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबराच्या स्थानाची गरिमा त्याचं मोठेपण आपल्या समोर ठेवतात की ते स्थान कसं आहे. तिथे गेल्यानंतर भयाचा संबंधच नाही. पहा परमात्म्याचं स्वरूप जे आहे त्या सच्चिदानंद पदावरती एकदा तो साधक आरूढ झाला जीवनातली सगळी भीती नष्ट होते. जोपर्यंत तो साधक त्या पदापर्यंत जात नाही त्यांनी जीवनात काही करू दे जीवनातली भीती संपत नाही. पहा अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती भय का पचित्ती भरलासे. जोपर्यंत माणसाच्या जीवनात हरिभक्ताची अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याचं जीवन घाबरलेलं भेदरलेलं जीवन आहे. पहा एकदा का त्यांनी परमात्म्याचा आश्रय केला की जीवनातल्या सगळ्या दुःखावरती तो विजय मिळवतो. आतापर्यंत ज्या भयाने त्याचं जीवन दुःखमय बनवलेलं आहे त्या भयावरती तो विजय मिळवतो. पहा हरीची या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण. पारमार्थिक क्षेत्रातला मनुष्य जेवढा निर्भय जीवन जगतो की नाही तेवढा निर्भय जीवन दुसरा मनुष्य जगू शकत नाही. का? पारमार्थिक माणसाला विश्वास असतो माझा देव माझ्या पुढे आहे मागे पुढे आहे म्हणून. माझ्या माग पुढे उभा राहून तो देव माझा रक्षण करणारा असल्यामुळे मला घाबरायचं कारण नाही असं त्याला कायम वाटत राहतं. पहा भय चिंता नाही जन्म मरण काही एक. कितीतरी अभंगात तुकोबरांनी आपली निर्भय अवस्था आपल्या समोर मांडली. पहा तसं आपणही काही वेळेला निर्भयतेचा आव आणत असतो. आपल्या ठराविक एक क्रायटेरिया निर्भयतेचा ठरलेला असतो. पहा आपलं MH25 आहे की नाही MH25 पुरता माणूस निर्भय असतो. पहा इकडे एखाद्याची बाहेरची गाडी आली तर कट मारीन काचा खाली घेईन हॉर्न वाजवील बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वागानं नाद करायचा नाही. अरे पिसाळलेल्याचा कोण नाद करीन. ही आपली निर्भयता सुद्धा MH25 मी इथलाच आहे ना MH25 मधलाच आहे मी पण. आपली निर्भयता अशी मर्यादित निर्भयता आहे. पहा
तशी निर्भयता तर एखाद्या प्राण्याकडे सुद्धा असते पहा. पाळलेला कुत्रा ज्यावेळेस मालकाच्या दारात उभा असतो त्यावेळेस त्याची शेपटी कशी असते आपल्याला माहिती आहे. वरती त्याची शेपटी असते पहा, असं गल्लीतून कोणाला जाऊ देत नाही पाहतो. म्हणून तर म्हणतात हर कुत्ता आपली गली में. हा, त्याची अवस्था तशी असते. पण तेच कुत्र जरा काही कुत्र्यांच्या संपर्कानं 2-4 गल्ल्या ओलांडून जर गेलं समजा बाहेर, त्याची वरची शेपटी 2 पायाच्या मध्ये खाली कशी येते त्यालाही बिचारायला कळत नाही पहा. असली निर्भयता काही कामाची नाही. बरं, तुकोबारांसारख्या साधू पुरुषांच्या निर्भयतेचा जर आपण विचार करू गेलो, ही निर्भयता काय देहपुरती मर्यादित आहे, महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे, भारतापुरती मर्यादित आहे? आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, देव मागे पुढे, देव मागे पुढे, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, देव मागे पुढे. दासा काही, भय नाही त्रैलोक्यात भीती नाही म्हणतात तुकोबाराय. ज्या काळामध्ये आपल्या लोकांना एखादं शस्त्र जवळ ठेवल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, तुकोबारायांचा काळ आठवा. ज्या काळात छत्रपती शिवरायांना परकीयांच्या घशात गेलेली आपली माता स्वतंत्र करण्याकरता एवढे प्रयत्न करावे लागले आणि सशस्त्र क्रांतीचा लढा महाराजांना उभा करावा लागला की नाही, त्याच काळात तुकोबाराय फक्त विना घेऊन बाहेर निघत होते पहा. फक्त विनांची पिळ्या. का? विश्वास आहे ना, देव उभा, माझा पांडुरंग परमात्मा माझं रक्षण करणार आहे, या भावनेवरती ते दृढ झालेले असल्यामुळं जीवनात भीती नव्हती पहा त्यांच्या. आपलं जीवन म्हणजे भयग्रस्त जीवन आहे. आपण डासाला घाबरतो, चिलटाला घाबरतो, बेडकीला घाबरतो, पालीला घाबरतो. कशाला घाबरत नाही आपण? आणि जो कशालाच घाबरत नाही तो घरी घाबरतो. असं आहे की नाही? घाबरणं आहेच भयग्रस्त. आणि जिथे भय असते तिथं सुखाचा संबंध नसतो. भयाची आहे पोटी, दुःखाची या राशी. तुकोबाराय सांगतात जिथं भय आहे तिथं दुःख आहे. म्हणून जर आपल्याला जीवन सुखी बनवायचं असेल तर माणूस निर्भय असला पाहिजे. आता माझी वेळ संपत आली, सरते शेवटी एक निर्भयतेच्या संबंधातला एक दृष्टांत सांगतो आणि माझी सेवा समारोपाकडे घेऊन जातो. एका राजाच्या मुलीनं आपल्या पित्यासमोर अशी इच्छा व्यक्त केली की मला स्वयंवर करायचं आहे. स्वयंवर म्हणजे सेल्फ सिलेक्शन, मला जसं पाहिजे तसं निवडणं. हे जुन्या काळापासूनच आहे, जसं पाहिजे तसं निवडणं. आणि त्या मुलीनं आपल्या बापाला सांगितलं, हे बघा, माझ्या इच्छेनुसार जर मला तुम्ही पती मिळवून दिला, तो माझ्या परीक्षेत जर पास झाला तर माझ्यासोबत तुम्ही त्याला अर्ध राज्य द्यायचं अशी माझी इच्छा आहे. फक्त तो निर्भय असला पाहिजे, तो कोणालाही घाबरू नये पहा. त्याने निधड्या छातीचा पराक्रमी असा शूर मनुष्य पाहिजे की त्याच्यासोबत मला विवाह करायची इच्छा आहे. राजाच्या त्या मुलीच्या इच्छेनुसार सगळ्या राज्यामध्ये दौंडी पिटवली गेली. आणि मग आता राजाची मुलगी भेटणार म्हटल्यानंतर वय उलटून गेलेले सुद्धा गेले पुन्हा. काही प्रपंचाची दुसरी आवृत्ती निघाली तर निघाली, काही हरकत नाही. काही आपल्या निर्भयतेचा परिचय देण्याकरता म्हणून तिथं गेले. भली मोठी रांग राजाच्या दरबारात लागले आणि मग एक एक माणूस आतमध्ये घ्यायचा आणि ती राजाची मुलगी एक विशिष्ट प्रकारची परीक्षा त्या आलेल्या उमेदवाराची घ्यायची पहा. ती काय करायची, तिनं घराच्या एकदम आतल्या बाजूला एका रूम मध्ये असा डायनिंग टेबल सजवलेला असायचा. त्याच्यावरती पंचपक्वानांनी भरलेलं ताट ठेवायचं आणि आलेल्या उमेदवाराला ती राजाची मुलगी आपल्या हाताने जीव घालायची. ही तिची परीक्षा होती पहा. आणि तो बिचारा जेवायला लागला की एक विशिष्ट प्रकारचं पातेलं समोर आणायचं. पातेलं कळतं की नाही का? बघून म्हणावं लागते. पातेलं, विशिष्ट प्रकारचं एक पातेलं ती राजाची मुलगी समोर आणायची. आणि तो माणूस जेवत आहे, त्याचं जेवण लईमध्ये चाललेलं आहे असं कळल्यानंतर नकळत त्याच्या कानाच्या जवळ ते पाठीमागं पातेलं धरायचं आणि एकदम त्याच्यावरची झाकणी सरकन बाजूला करायची. काही नाही, आतमध्ये चिमणीची छोटी छोटी पिलं कोंडून ठेवलेली असायची पहा. आणि ते झाकणी एकदम बाजूला झाल्यामुळे पिलं अशी एकदम उडायची आणि त्यांच्या उडण्याचा आवाज झाला की जेवणारा मनुष्य थोडा अस्थिर व्हायचा. त्याच्या डोळ्याचं पाता असं लावलं की ती म्हणायची, भास्कर जेवू नको. अरे घाबरतो चिमण्याला, लग्न माझ्यासोबत करायचे का तुला? हे काय आहे चिमण्या, याला घाबरतो म्हणे तू, एवढा घाबरटायस, उठ म्हणायची, निघून जा. आणि मग पुन्हा बाहेर जाण्याचा रस्ता धाराशिवच्या पलीकडं, त्यांनी पुन्हा माघारी यायचं नाही. अशी व्यवस्था बरेच तिनं बिचारीनं वाटेला लावले होते. पण एक मनुष्य होता जरा, ज्याला जीवनाविषयी नैराश्य आलं होतं. त्याला काय म्हणतात? फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, नॉन सॅटिस्फॅक्शन, अतृप्तीचा अनुभव घेणारा, आत्महत्या करण्याच्या उद्देशानं घराच्या बाहेर पडलेला, कुठेतरी जाऊन जीव द्यायचा असा त्याचा विचार होता. बरीचशी माणसं असं म्हणत असतात, याच्यापेक्षा
मेलेलं बरं. याच्यापेक्षा मी म्हणतो माणसानं एखादी इच्छा युक्ती दाबूनच का ठेवावी, तसं वाटलं की विषाची कुपी जवळ ठेवायची, पण आपण करतो का तसं? पण तो बिचारा मरायला निघालेला आणि राज दरबाराच्या समोरून जात असताना त्यांनी ते सूचना फलक जरा बारकाईनं तपासलं. त्याचं लक्ष गेलं त्या फलकाकडे, बोर्डकडे. त्यांनी ते वाचलं आणि म्हटलं जाऊ द्या, आपली विकेट तर अशी ही जाणारच आहे, पण शेवटचा पॉवर प्ले खेळून पाहू. गेला तर 6 नाही तर विकेट. क्रिकेट कळतं की नाही? त्यांनी थोडासा विचार केला, म्हणला परीक्षा द्यायला हरकत नाही. आतमध्ये गेला बिचारा, मरण्याच्या भावनेत होता. 2 दिवसापासून काही खाल्लं नव्हतं, प्रचंड पोटामध्ये भूक लागलेली. राज दरबारातली पक्वान्न तो मुलीकडे बघायलाही तयार नाही. लाभ बरकत, लाभ बरकत. वारकरी जशी जेवतात की नाही तसा बिचारा मोकळा जीव लागला पा. आणि मग त्याचं जेवण रंगात आल्यानंतर त्या कन्येनं तसंच एक पातेलं आणलं, झाकणी उघडली, चिमण्या उडाल्या, पण याच्या डोळ्याचं पातही लावलं नाही. ती म्हणली हा सिलेक्टेड, हा निर्भय असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्षणाला त्याच्या गळ्यात माळ टाकली, त्यांचं लग्न झालं. आणि मग लग्नानंतर ती नवविवाहित असलेली मुलगी आपल्या पतीच्या भेटी करता म्हणून त्याच्याकडे निघाली. तो एका खोलीत बसलेला होता. ती तिथे गेल्यानंतर तिनं दरवाज्यावरती नॉक केलं पास, कारण याला कॉमन सेन्स म्हणतात. मोठी माणसं असं वाजवून जातात पहा, कोणाच्या घरात जायचं. आपल्यासारखं बसाबस कुठेही शिरत नाही, बरोबर आहे की नाही? असं वाजवून गेलं पाहिजे, त्याला सेन्स म्हणतात त्याला. असं तिनं दरवाजा वाजवला आणि अगदी हलक्या आवाजामध्ये विचारलं, मी आत येऊ का? आतून काही प्रत्युत्तर नाही. पुन्हा तिनं विचारलं, मी आत येऊ का? मूळ आवाजामध्ये हाक मारली, तरी बिचारा आतून काही बोले ना पहा. तिनं दरवाजा लोटला तर ते महाशय भिंतीवरची ती वेलबुट्टी वरची पीयूपी वगैरे पाहत होते. राजाच्या घरात कधी नाही ती गेलेला माणूस इकडे तिकडे बघत होता. ही जवळ गेली, त्याच्या खांद्याला तिनं हात लावला आणि बोलायला लागली, एवढा वेळ मी तुम्हाला आवाज देते, तुम्ही मला बोलत का नाही? त्यांनी तिच्याकडे असं केविलवाण्या नजरेनं पाहिलं आणि तिला विचारलं, मला काही म्हणालात का? मग तिच्या लक्षात आलं, हा ही निर्भय नाही, हे बहिरय म्हणून काल घाबरलं नाही. ही निर्भयता कुचकामी निर्भयता आहे, फक्त दाखवण्यापुरती निर्भयता आहे. पण तुकोबरायांसारख्या साधू पुरुषांच्या जीवनातली निर्भयता किती आहे? काळ गुलाम सलाम करी तुकया घरी. काळाच्या माथ्यावरती पाय देण्याची त्यांची ताकद आहे का? पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे ना. देवराया प्रतापे पंढरीनाथाच्या कृपेनं आता आम्ही आमच्या गंतव्य स्थानाला गेल्याशिवाय राहणार नाही, कारण हा परमात्मा आपल्या भक्ताला खांद्यावरती घेऊन पहिलं तीराला घेऊन जातो. म्हणून आम्ही आता भक्तीचा मार्ग निवडणार आणि भक्तीच्या मार्गाने परमात्म्याला अंकित करून आमचं जीवन धन्य बनवून घेणार. मग त्याच्याकरिता भक्तीच्या अंतर्गत येणारं जे नामसंकीर्तनाचं साधन आहे त्याची साधना आम्ही करणार. साधनाचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने. महाराज सांगतात, जर परमात्म्याच्या कीर्तनाची साधना आम्हाला सगळी फलश्रुती देण्याच्या कामात समर्थ असेल, दुसरं साधन करा कशाला? कलियुगामध्ये देव भेटून देणारं एकच साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. असं नारायणाची प्राप्ती करून देणारं आम्ही कीर्तनाचं साधन निवडू आणि परमार्थाची साधना करू. पण महाराजांना प्रश्न केला, महाराज कोणतंही साधन केलं तरी त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा येण्याची शक्यता असते. ज्ञानाचा मार्ग अवलंबला तर त्याच्यात अभिमान निर्माण होतो. योग मार्गाचं अनुष्ठान केलं तर त्याच्यात सिद्धी आढळ्या येतात. कर्म मार्गाचं अनुसरण करायला गेलं तर मी करता आहे असा अभिमान निर्माण होतो आणि मनुष्य त्या फलासक्तीनं बांधला जातो पहा. मग भक्ती मार्गात कोणता अडथळा येणार नाही का? तुकोबारे सांगतात, आता आमच्या साधनेत कोणीही अडथळा, प्रतिबंध, घोटाळा, खोळंबा काही करू शकत नाही. त्याचं कारण असं, आम्ही ज्या परमात्म्याची उपासना भक्ती साधना करतो त्या देवाची सत्ता फार मोठी आहे. उग 5 वर्षापुरती 2.5 वर्षापुरती त्याची सत्ता नाही पहा. आता हे चाललंय, सध्या इलेक्शनचे दिवस आहेत. आमच्या पांडुरंग परमात्म्याची सत्ता फार मोठी असल्यामुळे आमच्या साधनेत कोणी विघ्न करू शकत नाही. शेवटच्या चरणात
करी खोळंबा. महाराज सांगतात त्या पांडुरंग परमात्म्याची थोर अशी अकुंठित सत्ता आहे. चराचरावरती त्याची सत्ता असल्यामुळे त्याच्या सत्तेला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ज्याच्या सत्तेनं वेद बोलतो, ज्याच्या सत्तेने सूर्य चालतो, ज्याच्या इच्छेनं समुद्र आपली रेखा ओलांडत नाही, ज्याच्या आज्ञेमुळे वारा एका जागी थांबत नाही, ज्याच्या आज्ञेमुळे अग्नीच्या ठिकाणी पावकत्व नावाचा गुण आहे, अशी पंचमहाभूतावरती अकुंठित सत्ता असणारा जो देव आहे तो पांडुरंग परमात्मा आमचा स्वामी आहे. तो पांडुरंग परमात्मा आमचा मालक असल्यामुळे त्याच्या कृपेनं परमार्थ करणाऱ्या आम्हा भाविकांच्या जीवनात आता कोणीही विघ्न निर्माण करू शकत नाही, म्हणून आम्ही निश्चिंत आहोत. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा एखाद्या थोडस समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त असलेल्या माणसाची जर जवळीक प्राप्त झाली तर त्याचं जीवन बरंचसं तो निश्चिंताने सिक्युअर करून घेण्याचा प्रयत्न करतो. पा एखाद्या साहेबाची ओळख असली तरी कुठेही त्याला कुणी अडवत नाही. पा तुला माहिती का मी कोण आहे म्हणतो, इथून सुरू करतो तो, आहे की नाही. सर्वसामान्य माणूस असतो, कफल्लक असलेला, तुच्छ असलेला एखादा माणूस, पण साध्या एखाद्या अधिकाऱ्याची ओळख झाली तर तो कुणाला जुमानीत नाही, कॉलर वर करून जगतो. पा आणि तिथं पांडुरंग परमात्मा सगळ्या जगाचा चालक मालक देव जर कृपा करायला सिद्ध असेल, तुकोबऱ्यांसारखे साधू पुरुष निर्भय का होणार नाहीत. म्हणून महाराज सांगतात पहिली गोष्ट माझ्या मनाने माझ्यावरती कृपा केली. कृपा केलेलं मन भक्ती मार्गाने वाटचाल करू लागलं. भक्तीचा आश्रय केल्यानंतर त्या मनाने आम्हाला अभयाची स्थिती प्राप्त करून दिली. अभयाची स्थिती प्राप्त करून घेण्याच्या कामात देवाने आमच्यावरती कृपा केली आणि परमात्म्याच्या व्यापक अशा सत्तेच्या अधीन आम्ही झाल्यामुळे आमचं जीवन सुरक्षित आणि समाधानाच्या अवस्थेला प्राप्त झालं. असा अनुभव आजच्या अभंगातून तुकोबराय सगळ्या जगाच्या समोर व्यक्त करतात. म्हणून आपल्यालाही तुकोबरायांसारखी निर्भयता जर जीवनामध्ये अपेक्षित असेल, आपण साधू पुरुषांच्या वचनाचं अनुगमन केलं पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी सारख्या सद्ग्रंथाचं आपण रोज चिंतन केलं पाहिजे आणि रोज थोडासा वाढता परमार्थ जर करण्याची आपल्याला सवय लागली तर आपलंही जीवन निश्चित त्या अधिष्ठानावरती पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आणि साधू पुरुषांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये निर्भयता, परमतृप्ती आणि सुखाची अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी अशी याचना देवाच्या चरणी करतो आणि माझ्या लांबत चाललेल्या दुर्वादळांच्या शब्दांना परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, बरवे माझ्या केले मने पंथे येणे निघाले. अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे यथामती यथा अवकाश. नियोजित वेळेमध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्या या पवित्र भूमी असलेल्या बेंबळी नगरीमध्ये आदरणीय आमचे आप्पा महाराजांच्या 100% महाराजांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. कीर्तन सेवेकरिता एवढ्या बहुसंख्य अशा प्रकारचे टाळकरी, आमचे सर्व गुणीजन गायक वादक, त्याच्यामध्ये माझे गुरुबंधू आदरणीय एकनाथ महाराज आहेत आणि अनेकही सर्व वारकरी वैष्णव मंडळी, आपल्या सगळ्यांच्या चरणावरती एकदा भक्तिभावाने वंदन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. तुकाराम तुकाराम
अभयाचे जावे ठाया अभयाचे जावे ठाया अभयाचे जावे अभयाचे जावे ठाया 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 अभयाचे जावे कोंडाई कवरवा हरे